त्याच्यामध्ये बॉटलिंगचं आमच्याकडे लायसन्स आहे टिल द इयर 2020. दुसरी कंपनी एक आहे ती प्रायव्हेट लिमिटेड कंपनी आहे, त्याच्यामध्ये ऑटो LPG डिस्पेन्सिंग स्टेशनचं आपल्याकडे लायसन्स आहे. ते हे म्हणतात पंपाचं लायसन्स आहे. त्या कंपनीमध्ये आम्ही SRC टायप केलं आहे आणि LPG पेट्रोल डिझेल असं आमचं प्लॅनिंगमध्ये सध्या 4 पंप अंडर कन्स्ट्रक्शन आहे. कोल्हापूर, त्र्यंबकेश्वर, जळगाव म्हणजे 2 आहेत, चोपड्यामध्ये आणि एक भडगाव तालुका. तर हे आमचं बॅकग्राऊंड आहे. माझं बॅकग्राऊंड असं आहे, मी महाराष्ट्रीयन आहे, मी राहायला मुंबईतच आहे, मूळगाव जळगाव, त्यामुळे प्लांट आमचं जळगाव आहे. असं कंपनी एकदम छोटी आहे कंपनी, ॲसेट पण स्ट्रॉंग कंपनी आहे, वेल फंडेड कंपनी आहे आणि सगळं एव्हरीथिंग इज ओनरशिप कंपनी. तुम्ही एअरलाईनचं नाव ऐकलं असेल, एअरलाईन असतात तर लो कॉस्ट एअरलाईन, तशी आमची लो कॉस्ट कंपनी. आम्ही सगळं कॉस्ट लो ठेवले सगळेच. तर ऑफिस छोटे आहे, प्लांट छोटे आहे, सगळंच छोटं. कारण काय साहेब, मी कॉस्ट इथे वाढवणार, ते कॉस्ट तुम्हाला मला द्यावे लागेल. तुम्ही आज 600 रुपयाला सिलेंडर विकताय, ते 650ला होऊन जाईल. त्याचा काही फायदा नाही, तुम्हाला फायदा नाही, आम्हाला फायदा नाही. उलट आपल्याला काय होईल, गैरफायदा होईल, कारण कस्टमर घेणार नाही. आपण आज कोण आहोत? वी आर प्रायव्हेट कंपनी. आपल्याला सांगताना लोकांना जेव्हा आपण सांगतो, मला एक माहिती आहे, मी पण फार मार्केटिंग केलेली आहे. लोकांना एकच संशय असतो, कंपनी तुम्हाला टिकेल का, कंपनी बागतून जायचं. आणि 10 वर्षापासून हेच सगळ्यांना विचारावं. आजकाल काय विचारतात, ठीक आहे, आता काय झालं आहे की ते सबसिडी जी आहे ते थोडीशी काढलेली गेली आहे, अजून काढलेली जाणार आहे, असं चालू आहे. त्याच्यामध्ये कस्टमर काय विचारतो, सप्लाय आम्हाला ऑन टाईम मिळेल. आता कंपनी पडत नाही, पण सप्लाय टाईमवरती मिळेल. सो फार ॲज पर माय रेकॉर्ड वी हॅव बीन गिव्हिंग सप्लाय इज ऑन टाईम. मे बी 2-3 days, 2 days माइट बी लेट. त्याच्यामध्ये इश्यू असा आहे, आता जे माझं इंटरॅक्शन चालू आहे डीलर, त्याच्यामध्ये माझ्या माहितीप्रमाणे काय झालं आहे की देर इज सम इश्यू विथ डिपॉझिट आणि पेमेंट रेट. सगळे एकदम सॅड झालेले की आमच्यावरती आउटस्टँडिंग काहीतरी काढतो. आपण जे पेमेंट कंटिन्यूस स्कीम असते, 3,31,000 होती, मग 3,51,000 झाली, मग आम्ही 6 लाख पण केलेली होती. आमचे फारसे डीलर असे आहे, त्यांनी आम्हाला 6 लाख रुपीज पण पेड केले. पैसे जे घेतात ते सगळे आमच्याचकडे तुम्हाला एकदम फ्रँकली सांगतो. आता तुम्ही काय वरतून त्यांना देत असाल विच आय डोंट नो, असं मी ऐकलेलं आहे. आय हॅव नो आयडिया. लोक सगळ्यांना आय थिंक माहिती असं जास्त कोणाकोणापाशी काही लोकांपाशी घेतले तसं. ॲज लॉंग एज कंपनी नॉट अफेक्टेड, माझ्याकडे तुम्ही मला कंप्लेंट करणार तर मला माहिती. तुम्ही आज आले आहात, यू आर टेलिंग मी समथिंग. साहेब आय एम अप्रोचेबल. हां ते मला साहेब 20,000 ज्यावेळेस एक्स्ट्रा मागितले ना सर त्यांनी, तिथं आम्ही निगेटिव्ह झालो. ते तुमचं बरोबर आहे. कारण काय साहेब काय आहे ना, मी समजा माझं एकच काम आहे, मी या कंपनीसाठी सोर्सिंग करतो, ते पण गॅससाठी. आणि आमचं कसं असतं, लाईक अ शेअर इंडेक्सनं ते खालीवर होतं. तुम्हाला मला समजा इफ आय टू गिव्ह यू गुड सप्लाय, मला इथे बसून एकच काम करावं. दुसरं काम आहे आमचं लायसन्सिंग. आता पूर्ण डोकं आम्ही फक्त लायसन्सिंगमध्ये नाही. पोरं जे आहेत आमचे, त्यांच्यावरती फार प्रेशर असतं. कोणाचं प्रेशर असतं, आमचं प्रेशर असतं. का असं प्रेशर? आपलं टार्गेट वी हॅव टू रीच 100 डीलर्स. आता आपल्याकडे काहीतरी 60 to 65 आहेत, म्हणजे अप्रॉक्सिमेटली. पुन्हा आम्हाला त्यावेळेस सांगण्यात आलं होतं की सगळ्या जिल्ह्यामध्ये जवळपास एजन्सी आम्ही द्यायलो. एक डिस्ट्रिक्ट आम्ही गोडाऊनचा प्रश्न उभा केला, तर गोडाऊन तुम्हाला आता देण्याची काही गरज नाही. माझ्या माहितीत तो सगळ्याला सांगितलं असेल असं की जिल्ह्यामध्ये एक गोडाऊन राहील. त्यातल्या मला तर एवढं सांगितलं होतं की मी नर्सीचं आहे, नायगाव तालुक्यामध्ये नर्सीलचं आहे, सेंटर पॉईंट नर्सीला आहे. मी एक गोडाऊन दाखवलं होतं. बरोबर सांगताय. ऍक्च्युली त्यामुळे मी गेली 8 महिन्यापासून नाव काय, अतिक ना, अतिक. अतिक कुठे तुम्हाला सगळं माहिती आहे? आम्हालाही माहित नाही, कुठेतरी गायब झालं आहे. म्हणजे उदगीरला आता त्यांनी घेतलेला नांदेडला गोडाऊन त्यांचं काम होतं बांधायचं, आणि सगळ्यांना आम्ही ते लायसन्स घेऊन आम्ही अटॅच करणार आहोत. पण तो मध्येच तो गायब झाला. आता काय साहेब, सगळ्यांना आपण हात धरून थोडी आपण आणणार आहोत. नाही, आम्हाला कसं डिस्ट्रिक्ट डीलर टाकेल, डिस्ट्रीब्युटर टाकेल असं सांगण्यात नाही आलं होतं. कंपनीत आले की
नाही सांगितलं तसं नाही. आतिकचं सांगितलं, आतिक सोबत आले, हां आतिक सोबत आले आणि डिस्ट्रिक्ट सप्लाय म्हणून त्यांनी सगळं सर्व सांगितलं. नाही ते त्यांनी तुम्हाला supply सांगितले करणार असतील, नाही. आम्हाला सांगताना ऐका असं ना. नाही. पण हे गोडाऊनच्या बाबतीमध्ये मात्र 100% त्यांनी जागा बघितले आणि गोडाऊन साहेब, आमच्याकडे डॉक्युमेंट आले आम्ही अप्रुव्हल पण घेऊन बसलो. पण मग ते गोडाऊन आजपर्यंत कुठे काय झालंय ते मला सांगा. बरं सर, दुसरा विषय इन्शुरन्सचा. इन्शुरन्स बघा असेल, आमच्या प्लांटपर्यंत आमचा इन्शुरन्स आहे, गाडीचा इन्शुरन्स आहे. तुमची जागा तुमच्या मालकी हक्काची आहे, ठीक आहे. त्याचं इन्शुरन्स तुम्हाला काढावं लागेल. आता आम्ही काय केलेलं आहे, फॉर इन्फॉर्मेशन, न्यू इंडिया इन्शुरन्स कंपनीकडून आम्ही इन्शुरन्स घेतो. उद्या समजा तुमच्या कस्टमरचा कुठेतरी काहीतरी मिशाप झाला, थर्ड पार्टी इन्शुरन्स आहे आपल्याकडे, त्या कंपनी विल कवर. तुम्ही फक्त तुमच्या जागेचा आणि तुमच्या शहराचा इन्शुरन्स ते कुठल्या बेसवर देणार सर? नाही सर, कस्टमर कुठल्या बेसवर देणार इन्शुरन्स कस्टमरचं कसं करणार? कस्टमरला? कस्टमरचं नाही साहेब, असं नाही. जे आम्ही इन्शुरन्स घेतलेलं नाही, वी हॅव टेकन मल्टीपॅरेंट पॉलिसी. तुम्हाला मी बाय नेक्स्ट वीक आय विल सेंड यू, कारण रिन्युअल आय सेंड यू रिन्युअल पॉलिसी टू एव्हरीबडी. ते तुम्ही त्यांना दाखवू पण शकता. त्याच्यामध्ये काही ॲक्सिडेंट होईल, आमच्या कंपनीचं सिलेंडर सपोज इट इज फाऊंड समवेअर, तर त्याचा थर्ड पार्टी इन्शुरन्स विल टेक केअर. तर आपण थर्ड पार्टी म्हणतो, बिकॉज इट इज समबडी एल्स. कंपनी हॅज इट्स ओन इन्शुरन्स फॉर व्हेकलला आहे, प्लांटला आहे, ट्रान्झिटला आहे. हां ठीक आहे, कस्टमरला पण मिळेल. हां, डीलरला का नाही आहे, कारण साहेब डीलरची एंटिटी वेगळी आहे. हे आम्ही त्यांना पण सांगितलं. तर न्यू इंडिया इन्शुरन्सने काय बोलले आम्हाला की तुमच्याकडे किती आहेत डीलर, तर आम्ही काहीतरी कन्सिस्टंट व्हॅल्यूमध्ये सगळ्यांना मी ऑफर करतो. ठीक आहे, तुम्ही ऑफर बनवा, मी सगळ्यांना पाठवून देतो. तर तुमचं जे आहे इन्शुरन्स, ते वार्षिक इन्शुरन्स आहे, इट इज स्मॉल अमाऊंट फॉर युअर शॉप, व्हेकल आणि गोडाऊन. गोडाऊन तुम्ही हां, कस्टमर साहेब कंपनी विल टेक केअर. किती? कंपनीचा इन्शुरन्स डिपेंडिंग ऑन द साईज ऑफ द. सर, रेग्युलेटरच आपल्या कंपनीचं नाही तर ते इन्शुरन्स कसं क्लेम आहे? नाही असं नाही. रेग्युलेटर काहीतरी मौर्य उद्योग लिमिटेडचं, हे पण आम्हाला नको नाही. मॅन्युफॅक्चरर्स आहे, ह्याचं टाईअप झालेलं अग्रीमेंटमध्ये कुठं उल्लेख नाही. मॅन्युफॅक्चरर आहे सर. आता सिलेंडर आम्ही कुठून घेतो तुम्हाला माहिती आहे का सर? सूर्यशक्तीकडून घेतो, मौर्य उद्योगकडून घेतो. त्यांच्याशी आमचं काही ॲग्रीमेंट नाही आहे, फक्त लायसन्स इज व्हॅलिड. आमचं लायसन्स व्हॅलिड आहे, तर ते विल सप्लाय. नाही 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 नाही. काय म्हणते? हां, फॉल्टी असेल तर आपण मला सांगा ना, आपण म्हणजे कंप्लेंट पाठवतात त्यांनी टेक्स्ट करा. बरेच काही फॉल्ट आहे सर, तसं आम्ही चेंज करून बघू द्या. आता आम्ही हैदराबादची कंपनीशी टायअप केलेलं आहे, ट्रान्सवर्स. तर तुम्ही जे म्हणताय ना, त्याच्यामध्ये गॅसवरच एम्बॉर्स होऊन येईल, गॅसवर एम्बॉर्स होऊन येईल. आय डोंट थिंक यू शुड हॅव एनी प्रॉब्लेम. आणि लोकांचा नाही, आपला पण आहे. आम्ही त्या बेसवर तर आम्ही पुढे घुसलो नाही. सिलेंडरमध्ये सुद्धा 2 प्रकारचे सिलेंडर येतात. एक गॅसवरचा येतो आणि एक प्रभातचा येतो. आणि त्यावेळेस आम्ही कन्फ्युज होतो. प्रभातचं पण आमचंच आहे. हां हां. पण प्रभात गॅस खाली असेल रिंग आहे. नाही आत्ता जे नवीन सिलेंडर येणार आहेत या महिन्यापासून, म्हणजे ऑलरेडी आलेत आमच्याकडे, त्याच्यामध्ये नाही येते, ते आम्ही काढून घेतो. नाही, ठीक आहे. नाही, तुमच्या माहितीसाठी फक्त सांगतो, इलिगल काहीच नाही, सगळे इट इज ओन बाय अस. प्रभात गॅस इज ऑल्सो अवर ब्रँड, रजिस्टर्ड विथ एक्सक्लुझिव्ह डिपार्टमेंट. प्रभात आणि गॅस दोन्ही आपले ब्रँड आहेत. मग आपण एका तालुक्याला किती देऊ शकतो, देऊ शकतो, देऊ शकतो. नाही नाही, ते मी सांगतो तुम्हाला काय काय झालं आहे. प्रभात कंपनी मोठी कंपनी आहे, त्यात हेड ऑफिस बोरिवलीला आहे, त्याची आम्ही टायअप केलं. ते ऑफिस सगळं तिकडे होतं. दोन्ही गोष्ट आहे, दोन्ही म्हणजे 1-2 वर्ष झालं. आता आमचं त्यांचं ब्रेकअप झालं आहे. ब्रेकअप झाल्यामध्ये आम्ही ती कंपनी सोडली, पण आमचं काही जमत नव्हतं. पैशांसाठी वाईट होते, नॉर्थ इंडियन लोक आहेत, आम्हाला त्यांची डील करायला लागली. आणि ती कंपनी पण आम्ही टेक ओव्हर केलेली आहे. आता जे मी तुम्हाला पंपाचं लायसन्स सांगतो ते त्या कंपनीत आहे, तर आम्ही ते सेपरेट केले. सिलेंडरची कंपनी जी आहे डिवाइन एंटरप्राइज राहील, ती या वर्षी एप्रिलपासून वी विल मेकिंग इट गॅस वन लिमिटेड. माझं तेच म्हणणं आहे. माझं लिमिटेडमध्ये का नाही? मी जे तेच साहेब लिमिटमध्ये का नाही आहे, कारण आता बघा लिमिटेड कॉस्ट येईल ना, तर कॉस्ट विल बी कमिंग टू यू ओनली. मग तुम्ही म्हणणं यार तुम्ही सगळं भाव वाढवून देतो. नाही सर, कॉस्ट काही येऊ द्या. समजा उद्या इन्सिडेंट आलं, कंपनी आणि प्रोप्रायटरी कंपनीमध्ये फरक एकच आहे. प्रोप्रायटरी कंपनीमध्ये लायबिलिटी एकाच माणसावरती असते, ओनरवरती असते.
लिमिटेड कंपनी ती कोणावरती नसते. बरं मी एकदम ओपनली सांगतो. हां, मी 15 वर्षापासून आय एम इन टू दिस बिझनेस अँड वेट. कुठे आय एम लायबल, काही होणार ना तर मला धरून घेऊन जाणार. सो आय एम मोर लायबल. लिमिटेड कंपनी झाले डायरेक्टर येतील. हां, प्रोप्रायटरी कन्सर्न आहे ना सर, प्रोप्रायटरी कन्सर्न आहे. सिंगल ओनर असतं. सर लायसन्स नंबरचं कुठंतरी उल्लेख पाहिजे होता सर्टिफिकेटवर. अशा कॉपी आपल्याकडे कॉपी नाही, आपण जे सर्टिफिकेट दिला जातं ऑफिस कॉपी वगैरे किंवा ॲग्रीमेंटवर कुठंतरी लायसन्सचा उल्लेख पाहिजे होता. लोकांना मिसयूज करतात. मी एकदम काही सांगतो आपल्याला, लायसन्स कॉपी आम्ही कोणाला देत नाही. का नाही देत? तुम्हाला आता देऊन घेऊ, आम्हाला काही प्रॉब्लेम नाही. हे जे आपण ऑथराइज्ड LPG डीलर म्हणून. साहेब, दिस इज द लायसन्स गिव्हन टू यू बाय द कंपनी. हा, मग कंपनीचं रजिस्ट्रेशन लायसन्स नंबर किंवा रजिस्ट्रेशन नंबर काहीतरी हवं होतं बाय द कंपनी. तो लायसन्स जो असतो एक्सप्लोजिव्हचा, तुम्ही स्टोरेज करू शकता, बॉटलिंग करू शकता, फिलिंग करू शकता. पुन्हा इथं पण ऑथराइज्ड सिग्नेचर म्हणून आहे. कोण ऑथराइज्ड सिग्नेचर म्हणजे नेमकं कोण? ऑथराइज म्हणजे हा दिलीपची आहे तिथे. अग्रीमेंट मध्ये कुठेतरी उल्लेख पाहिजे होता तसा. बरं, हे दिलीप सर तुमचे पार्टनर आहेत का एम्प्लॉई आहे? एम्प्लॉई येतो. अच्छा, मग त्याचं डेजिग्नेशन नाही, काही नाही. फक्त अपॉइंटमेंट लेटर जे सुरुवातीला आलं त्याच्यामध्ये ह्यांचं नाव आहे, हे कुलविंदर बेन्स कोण आहेत, असिस्टंट मॅनेजर गॅस वन हेड ऑफिस. हे इथं हां इथं झालं आणि हे गोल सिक्का, बाकी कुठंच असं हे नाही. तर ह्या सिक्क्यामध्ये कुठंतरी लायसन्स नंबर पाहिजे होता. मला साहेब समजलं, तुमचं साहेब म्हणण्याचा अर्थ काय? इथे साहेब मी तुम्हाला साईन करून देणार, मग तुम्ही नाही, आमचं म्हणणं असं आहे ॲग्रीमेंटमध्ये इन्शुरन्सचा उल्लेख पाहिजे होता. आमचं म्हणणं असं आहे ॲग्रीमेंटमध्ये कोणता मुद्दा आहे? इन्शुरन्स आहे ना साहेब, बघा ना कुठे इन्शुरन्स. यू टू टेक आउट इन्शुरन्स. हा ना, मग तेच आम्हीच घ्यायचंय ना. मग म्हणतो ना साहेब, मग कंपनीकडून कस्टमरला जे इन्शुरन्स द्यायचा आहे त्याचा उल्लेख कुठंच नाही. कंपनीचा इन्शुरन्स ऑलरेडी देअर विथ अस. ते तोंडीच आहे. तोंडीचा प्रश्न नाही ना साहेब. ठीक आहे, मी तुम्हाला सांगितलं नाही की आय विल सेंड यू द डॉक्युमेंट नेक्स्ट. नाही, अगोदरच ॲग्रीमेंटवर पाहिजे होता. त्या बेसवर आम्ही 8 महिन्यापासून आमचे पैसे अडकून आहेत त्यांचे आणि माझे. आम्ही माल पण घेतला नाही समोरचा. आम्ही माल बिझनेस नाही, माल नाही. आम्ही मग दुसरी एजन्सी कोणी घेतल्यानंतर आम्ही पैसे देऊ असंच चालू आहे. काय आजचा काळ म्हणजे ऑनलाईनचा काळ, पूर्ण लोक म्हणजे एकदम एक्सपर्ट झालेले आहेत. कुठेतरी असं ऑनलाईनमध्ये ह्या एजन्सीने घेतलेले आहे किंवा ह्या घेतले कुठं आपल्या याच्यामध्ये आपल्या लोकांचं म्हणजे फक्त रजिस्ट्रेशन पाहिजे का, हे डीलरशिप आहे, हे उखडचं आहे किंवा आयटमचं आहे. हां सर, वेबसाईटवर काही दिसत नाही. वेबसाईटवर काही दिसतं किंवा काही लोकांना वेबसाईटवरती मी तुमचं नाव टाकणार ना, मग काय ते गुन्हा होऊन जाईल. बघा, एव्हरी डीलर इज रिक्वायर्ड टू हॅव गोडाऊन. तुम्ही गोडाऊन बांधा, युअर नेम विल बी पुट ऑन द वेबसाईट लिगली. तुम्ही काय करताय माहिती आहे का? हे बघा साहेब, जास्त पण आवाज केला ना, बघा तुमचे आता 200-500 कनेक्शन होतील ना, समोरच्याचा पोट दुखायला लागला, मग तो काय करतो, तो काड्या करायला सुरुवात. हे झालेलं आहे आमच्यासोबत. तुम्ही पण ऐकलं असेल, लातूरला झालेलं आहे, हिंगोलीला झालेलं आहे, सगळीकडे झालेलं आहे. आता आमच्याकडे वी हॅव गॉट प्रपोजल फॉर ऑलमोस्ट 11 गोडाऊन्स. निजामाबादचे 3 आहेत, महाराष्ट्रामध्ये 7 आहे की 8 आहेत. हिंगोलीमध्ये 1 येतोय, वाशिममध्ये येतोय, अमरावतीमध्ये येतोय, लातूरमध्ये 3 येत आहेत. सगळ्यांचे अप्रूव्हल आम्ही त्यांना आता काढून दिलेले आहे. त्यांना आम्ही काय म्हणतो की तुम्ही जागा असेल तुमच्याकडे 2-3 गुंठे सगळ्यांकडे असते जागा पुढे, त्याच्यावरती तुम्ही अप्रूव्हल घेऊन ठेवा की बाबा आम्ही गोडाऊन बांधतोय. आणि तुमची जी व्हेकल आहे त्या व्हेकलवरती तुम्ही एक्सप्लोजिव्ह पासिंगचे कलर किंवा जे पेंटिंग असेल ते तुम्ही पेंटिंग लावा आणि ड्रायव्हरला एक ट्रेनिंग सर्टिफिकेट देऊन तुम्हाला सगळ्या. आता मी स्वतः तुम्हाला पत्र सगळ्यांना पाठवले, होऊच शकत नाही तुम्हाला भेटले नाही. हां, मी तुम्हाला ते बोलवलं होतं, सगळ्यांना मी पत्र पाठवलं आहे की तुम्हाला तुमच्याकडे एक्सप्लोजिव्ह फायर फायटिंगचं एक कॅन ठेवा, गाडी तुम्ही एक्सप्लोजिव्ह पासिंग करू. पण काय कोणी लक्ष देत नाही. सगळे लक्ष कुठे देतात? आमच्याकडे 2 लाख घेतले, आम्हाला माल दिला आणि आता 2,20,000 काढतो. प्रॉब्लेम काय मी साहेब सांगतो, तुम्ही मला 3 लाख रुपये दिले, ठीक आहे, 3 लाखमधून 1 लाख नॉन रिफंड देतो. 2 लाखाचा तुम्हाला आम्हाला माल तुम्हाला द्यायचा आहे. सिस्टम कशी मी तुम्हाला समजून सांगतो. 2 लाखाचा आम्ही समजा तुम्हाला माल दिला, 1,85,000 माल दिला. तुमच्याकडे आता रिफिल आले काय आले तुम्ही काय करता? ॲक्च्युली सायकल कशी असायला पाहिजे, 1,85,000 तुम्ही टाका आणि नवीन माल घ्या.
टर्नओव्हर तुमचंही वाढेल आमचंही वाढेल. पण आपण काय करतो वडेकर साहेब आणि मला लिस्ट देतात 20,000 10,000 12,000 25,000 30,000 10 सेंटर 12 सेंटर किती 20 सेंटर. त्या 25 सेंटरमध्ये नॉर वी आर मेकिंग मनी नॉर यू आर मेकिंग मनी. टुडे नांदेड डिस्ट्रिक्ट इज लॉस फ्रॉम कंपनी इज मेकिंग मनी वी आर मेकिंग एकदम फ्रेंडली सांगतो सर बिकॉज यू आर पार्ट ऑफ अस ओनली. हिंगोली वी आर मेकिंग मनी, नाशिक वी आर मेकिंग मनी, लातूर वी आर मेकिंग मनी. कारण तुझे म्हणजे ट्रकलोड एमटी होतो. आमच्याकडे अगोदर 2 गाड्या हायरवरती होत्या, 1 गाडी आमची होती. मग आम्ही 1 गाडी आमची घेतली. लास्ट वीक वी हॅव बॉट 1 मोर व्हेकल. कारण आमचं तो लोड आता वाढत चालला. आता फॉर एक्झाम्पल कमर्शियल जे बिझनेस आहे त्याचे 4 डिस्ट्रिक्टचे मी नाव जे घेतलं वी आर डुईंग 40 टन 40 टन. मी सेंटरमध्ये सॉरी तुम्हाला डेटा देऊ नाही शकणार. तर 40 टन्स वी आर डुईंग. ही गाडी ॲड होणारी आमचं सेल्स जे आहे ते 70 टन्स. 70 टन्स म्हणजे काय होणार की आमचे जे सोर्सिंग आहे ते कमी होणार. तर तुम्हाला जे भाव दिलेले आहे 599 त्याची अजून 1 वर्ष चालेल, अजून 2 वर्ष चालेल. आमचा रेट साहेब होता 499. 2 वर्षांनी 499 ठेवलं, वाढवलंच नाही. सध्या बॉटली प्लांट कुठलं चालू आहे कंपनीचं? पण जळगावचं. बाकीचं बाकी मग शापूरला एक टायप प्लांट आहे, पुण्यात पण तर आहे. ते पण तसं ॲग्रीमेंट कुठे हे नाही टाईअपचं. साहेब मला हे समजलं नाही वाय यू वॉन्ट एव्हरीथिंग इन अग्रीमेंट. आय कॅनॉट पुट दॅट. ॲग्रीमेंटच आम्हाला आम्हाला हे थोडं असं हे वाटलं नाही म्हणून आम्ही पुढं माल पण घेतला नाही. साहेब माझे 60 इवन इफ यू डोंट ऑपरेट आय वॉट 55 डीलर ऑपरेटिंग नॉट अ सिंगल क्वेश्चन ऑन द एग्रीमेंट. सर आम्ही अविश्वास किंवा अशा गोष्टी करायला उद्या जर चौकशी झाली तर यू हॅव टू आस्क मी एव्हरी क्वेश्चन. प्लीज फील फ्री. मी जे तुम्हाला सांगतोय ना इट इज अ डायलॉग बिटवीन यू. प्लीज डू नॉट टेक मी रॉंग. मी तुम्हाला काही चुकीचं कधी सांगणार नाही. तुम्हाला काही कधी कमिटमेंट सर सांगणार. आता आपण जे मला आम्ही व्यवहार करताना तुमच्याकडे जे आम्हाला कागद मिळणार आहे साहेब चुकीचं मी तुम्हाला सांगणार. तुम्ही आज चालले जाणार, उद्या मग अजून तुम्हाला वाटणार आहे यार मी गेलो होतो त्यांनी काहीतरी असेच बंडवाजी. खरं होणार आहे. सर आपण आता दुसरे 4 डिस्ट्रिक्टची नावं सांगितलं बट डिस्ट्रिक्ट चांगले चालत. आता आम्ही नांदेडचे सर्वात अगोदर नांदेडला खूप डीलर अपॉइंटमेंट झाली. आता प्रॉब्लेम आहे सर की इथं बसलेले सर्व गव्हर्नमेंट सर्वंट आहेत. साहेब एक राजकारणी माणूस आहे. आता आम्ही कसं बा बिझनेस कसा करलो की बा आमच्या नोकरीसोबत कुठलं साईड बिझनेस मिळाला पाहिजे का तर. पण आता मार्केटमध्ये सर आम्ही जेव्हा स्टँड झालो ना थोडंसं स्टँड झालो एक तर रेट कम्पॅरिझनमध्ये भारतपेक्षा इंडियनपेक्षा आमचे रेट जास्त आहे. आणि अर्बन एरिया आणि रुरल एरिया याच्यामध्ये डिफरन्स आहे सर. एक अर्बनमध्ये कोणी विचारत नाही तेवढं किंवा काय चालू पण रुरलमध्ये लगेच फार्मर ते कस्टमर किंवा एवढं रेट कसं हे कसं. तुम्ही साहेब उलट म्हणताय. नाही सर रुरलमध्ये नाही फॅक्ट असेल वेगळे दुसरी सगळ्यात मोठा आमचा प्रॉब्लेम असा आहे सर की आमच्याकडे मालच मिळत नाही टाइमला. त्यामुळे आम्हीच कन्फ्युज व्हायला. कस्टमर तर गेले बाजूला पण आम्हीच कन्फ्युज होतो. समजा हे ऑलरेडी फार्म कस्टमर काय म्हणतात की तुमचं माल मिळते की नाही टाइमला. आता सर आम्ही उदाहरण 22 तारखेला आम्ही ऍडजस्ट करतो. आता आमच्याकडे एजन्सी आहे कालपासून बंद आहे सर. बंद आहे दुकान सर. आता काय म्हणजे काय करू शकतो काय करू. बंद आहे. दुकान बंद आहे 2 दिवसापासून. मालच नाही सर. मागच्या वेळेस तसं 4 दिवस बंद होतो. देशमुख साहेब पण करत नाही. 22 तारखेला कमर्शियल द्यायला लागतं. ते ठीक आहे ते तुम्ही ऍडजस्ट करताय पण हे साहेब चुकीचं आहे ना. नाही साहेब असं आणि सर आमच्याकडून पेमेंट आपले सगळे आपले डन आहे. एक्स्ट्रा टीचर्स 22 तारखेला टीचर्स पडतो. किती लोकांनी इथे पेमेंट केलं आणि माल नाही भेटलेलं आहे आत्ताच मी म्हणतो. 50 सेंटरचं सापडले इकडे सर. हां तर माल नाही आपल्याकडे मी पेमेंट केलेलं आहे. सर आम्ही आमचे टोटल पैसे आलेले आहेत. आम्ही इथं बिझनेस करत नाही. हां 8 महिने झालं मे पासून. आम्हाला नकोय पण आम्ही सांगितलं बऱ्याच वेळेस. हां तुम्ही कॅन्सल करून टाका ना सर. फाईल वन ॲप्लिकेशन यू रिफंड यू द मनी. वॉट एव्हर इज युअर ड्यू विल रिफंड इट टू यू. नो प्रॉब्लेम. 22 तारखेला पाठवले. थोडंसं मटेरियल बाबतीत आम्हाला खूप डिले होते सर. थोडं म्हणजे जास्त सर. जर आम्हाला मटेरियल मिळतं ते साहेब आता तुम्हाला नाही सांगता येणार. तुमचा हिशोब करून घेऊ ना. करून घेऊ माल मी फक्त पाईप आणि रेग्युलेटर ते आले. तुम्हाला नरेश साहेब साहेब एकदा माल आपण विकला. एकदा मी बिस्किटचा पुडा तुम्ही घेतला तर इट इज डीम टू बी सोल्ड ना साहेब. वी हॅव पेड वॅट ना. आमची काय चूक. हां इफ यू आर नॉट एबल टू सप्लाय देन येस तुम्ही आम्हाला ठोकून बसून करा. आम्ही सगळं करू. मला माझे मुद्दे असे आहेत की मला डिवाइन एंटरप्राइजेस काय सांगितलं दिसत नाही. पण 22 तारखेला सर 25 आहे साहेब. एक गाडी साहेब काल निघालेली आहे तुमच्याकडे यायला पाहिजे आज.
तुमचं काय हिंगोलीपासून पुढे आहे ना? नांदेडच्या पुढे आहे, सर. हा? साहेबांचं आमचं जवळजवळच आहे. हिंगोली रूटलाच आहे ना? नाही, हिंगोली आली म्हणजे नांदेड नांदेड. जिल्ह्यामध्ये. म्हणजे साहेब हिंगोलीच्या नंतरच आहे ना तुमचं? हा, मग येईल तुमचं. येईल हिमायतनगर वगैरे किनवड गेली. सर आज आपल्याला जर हे व्यवस्थित जर त्यांना लोकांना जर आपण सेवा दिलं तर आपल्याला- तुमचं साहेब आउटस्टँडिंग किती आहे आता कंपनीवरती? तर तुम्हाला स्टेटमेंट आलेलं आहे. नाही, असं होत शकत नाही साहेब. जवळजवळ 7-8 महिन्यापूर्वी आलेले स्टेटमेंट सर. नाही, आता पण आला असेल. रनिंगमध्ये आमच्याच पैसे आता आम्ही माहिती लागलो. आता नाही, म्हणजे जसं आउटस्टँडिंग आपलं किती होतं? मागच्या वेळेस आलं समजा 5-6 महिन्यापूर्वी तर जवळजवळ 1,50,60,000 होतं. आणि आपण पैसे पण किती आपण भरताय? कंटिन्यू करतो सर आम्ही 25-30-25,000 काय फायदा झाला साहेब? तुम्हालाही फायदा नाही, आम्हालाही फायदा नाही साहेब. जसं सेल आहे तसं करू. आता तुम्ही काय केलं साहेब? तुम्ही 2 लाख रुपये दिले, 2.25 लाखाचा माल घेतला आणि वरतून 25,000 तुम्ही टाकत 25-30-50 जसं चालतं तसं. रोलिंगमध्ये या ना साहेब. द्या ना मला. मी नाही म्हणत की 2.25 लाख रुपये द्या. लाख रुपये पाठवा ना, आम्ही तुम्हाला कनेक्शन देतो ना. त्याच्यामध्ये कसं होईल सर, सुरुवातीला आम्हाला कलेक्शनचे रेट आमच्या रेटमध्ये एवढे समजा जवळजवळ आम्हाला 5,000च्या आसपास तुमचे, आणि आम्ही रिफिलचं मध्ये चालेल सर कधी 600 रुपयाला refill चालेल. नाही, रिफिल तर येईल साहेब. गाडी येईल रिफिलमध्ये 100%. 600 रुपये चालेल. माल मग ते आम्हाला आमच्याकडे भरपूर असतो येत नाही रिपीट. साहेब. नांदेड डिस्ट्रिक्टच्या बेसिसवरती आम्ही लातूरवर प्लांट फायनल केलं साहेब. काय सांगू तुम्हाला? अतिक जवळ होता ना, अतिकशी आमचा फार जबरदस्त प्लॅन होता पुढे. अतिक कावर आता फेल झाला, आता ते आम्हाला माहीत नाही. लातूरला तुम्ही ओळखत असाल, त्याला माहीत नाही मला, मालवडे म्हणून आहे, मलवाडे आहे. ठीक आहे. त्यांच्याशी आम्ही वी हॅव डन वन फ्रँचायझी प्लांट. दुसरं वी हॅव फायनलाइज वन प्लांट ॲट निजामाबाद पण तुमच्याशी जवळ आहे. लँड पण एक्वायर झालं आमचं. तर आम्ही तिथे आणि आमचं टर्म जे आहे ना त्यांची एकदम ओपन टर्म आहे. 50% त्यांची इन्व्हेस्टमेंट आहे, 50% आमची इन्व्हेस्टमेंट आहे. तर हे आम्ही का करतोय? कारण आम्हाला सध्या काय आहे, कंपनी नॉट मेकिंग प्रॉफिट इन नांदेड. मी ऑलरेडी तुम्हाला सांगितलं, कारण ट्रान्सपोर्टमध्ये सगळं साहेब चाललं जातं आणि 10-20 सिलेंडर देण्यामध्ये अजून लॉस होतो आम्हाला. पण कसं आहे, वी आर कमिटेड, वी हॅव टू गिव्ह. उद्या वी कॅनॉट से नो टू यू, की आम्ही तुम्हाला देऊ शकत नाही, उद्या तुम्ही पाठवा, असं तुम्हाला कधीच नाही मी सांगेन. ठीक आहे. प्लांट तिथे आलं ना की तुम्हाला काय होईल, कमर्शियल रेट अजून खाली पडतील. का पडतील खाली? किंवा प्लांट तुमचा इज हार्डली 100 किलोमीटर, 150 किलोमीटर. आता जे आहे ते तुम्ही मला एक्झॅक्टली माहीत नाही, 350, 500, 400 किलोमीटर अशा काहीतरी सर्कलमध्ये येते. हां, 400. 400मधून साहेब तुम्ही 250 किलोमीटर म्हणजे वन वे आणि कमिंग 500 किलोमीटर सेव्हिंग इज ह्यूज ना साहेब. दॅट इज गोइंग टू यू, इट्स नॉट कमिंग टू अस. ते तुमचं राहील, मग तुम्ही कमर्शियलमध्ये राईज होणार असं. तेच आता आम्हाला सगळ्यात आता हे टेक्निकल प्रॉब्लेम झाले समजा. सगळ्यात मोठा प्रॉब्लेम आमचा माल टाइम मिळत नाही सर आम्ही, त्यामुळे आम्हाला डेअरिंग करायला भीती वाटली खरं सांगायचं म्हणून. नाही हां साहेब, हे डॉक्युमेंट सगळे लिगल आहेत. आय डोंट नो वाय आर फ्रेंड इज नॉट फाइंडिंग इट लिगली करेक्ट. काय म्हणतात? हा, आणि हा जो करार आहे 100 रुपयाच्या बॉन्ड पेपरवर केलेला आहे. हां, तर मग आणि हा किती दिवस म्हणून व्हॅलिड राहील ना? पूर्ण 5 वर्षात नाही असं वाटतं मला. 100 रुपयाच्या नाही, बॉन्डवर विदाउट ॲफिडेव्हिट 6 महिन्याचे 11 महिन्याचे. सर वी हॅव नेवर स्टॉप्ड एनीबडी. सम पीपल कम टू अस, ते म्हणतात की आम्हाला ते रजिस्टर करून घ्यायचं. दे गो टू रजिस्टर ऑफिस, वी ऑल्सो गो. टॅक्स ऐकून सगळे रिटर्न येऊन जातात, मग ते नोटरी करून घेतात. वी आर ओपन टू इट साहेब. You tell us ना साहेब. आले आमच्याकडे, आम्ही दाखवलं भाई अग्रीमेंट आमच्याकडे आहे, त्याला दिलं दाखवले. हां, हे कसं अग्रीमेंट तुमचं आहे म्हणतात आम्हाला. 100 रुपयाचे पण अग्रीमेंट असते का? त्याला नोटरी नाही काहीच नाही. व्याज कसं केलं? आम्ही त्याला काय बोलावं? साहेब गव्हर्नमेंट कंपनी असेल ना तर ते काय करतात, ते स्टॅम्प घेतात. समजलं, 5-6 हजार ते 10,000 काहीतरी 8,000 स्टॅम्प घेतात आणि काहीतरी फीज असते, ते याला आपण लावून टाकतो. तर वी आर ऑल्सो रेडी टू डू इट. If anybody feels that you want to get it registered, we'll have it registered. We have no problem. हां, मग तेवढं पेमेंट तर आम्ही दिलोच ना. सर It is not about payment साहेब. साहेब मी तुम्हाला फ्रँकली सांगतो, पेमेंटचं जे आहे, पेमेंट आम्ही घेतो, हक्काने घेतो. वी आर मेकिंग मनी, बिकॉज आय वॉन्ट टू कीप कॅश रिच कंपनी. मी तुम्हाला फ्रँकली सांगतो साहेब. आम्हाला असं म्हणणं नाही की तुम्ही आमच्याकडे हाताने घेता ना, तसं आम्हाला हाताने तुमच्या बिलकुल, मी तुम्हाला सप्लाय देणं गरजेचं आहे. आमच्या व्यवहारामध्ये लक्षात ठेवा, आम्हाला आमच्या व्यवहारामध्ये कुठल्या प्रकारची कायदेशीर अडचण येऊ नये, एवढंच महत्वाची गोष्ट. समजा येईल कुठं आमचा ऍक्शन झाला किंवा आमच्या कस्टमरचं काही झालं गेलं, त्या संदर्भामध्ये तत्काळ आमच्याकडच्या आपल्याला कारवाई झाली पाहिजे. इन्शुरन्स पॉईंट आय विल टेक केअर. कायदा जे तर आपण म्हणताय ना, मोर दॅन दिस, इफ यू डू द गोडाऊन थिंग मोर सेफर. एकदम फ्रेंडली सांगतो तुम्हाला. तुम्ही HP गॅसकडे जा, तुम्ही पुण्याकडे जा, त्यांच्याकडे कोणी का नाही येत, काहीतरी त्यांना विचारा, कारण त्यांच्याकडे गोडाऊन असतं. तुम्हाला कोणी सांगत नाही साहेब की तुम्ही 10,000 kg तुम्ही गोडाऊन बांधा की 12,000चं बांधा. तुम्ही 1,000चं बांधा ना साहेब.
After all, it is just license. It is just piece of paper. If you want, I can give you the drawing and everything. I can send it to you. भाडे गोडाऊन घेतो करार करून 11 महिन्याच्या वर आहे. आम्ही गोडाऊन आम्ही शरत केली. नाही साहेब, तो LPG पास, तो एक्सप्लोजिव्ह पास गोडाऊन नसेल ना साहेब, तो साधा असेल. नाही ना, PSOचं लायसन्स कुठे आहे? पेसोचं जे आहे ना, पेसोचं आहे, हा ते तुम्ही घ्या. PSOचं लायसन्स पण सर त्याची लिगल स्टँडिंग इज मोर देन दिस. इथे काय साहेब, इथे मी बसलेलो आहे तुमच्यासमोर, वाटेल तिथे मी सही करतो, तुम्ही सही करणार, आपण ॲग्रीमेंट रजिस्टर करू, नोटरी करू, फना हे सगळं झालं. बट युअर प्रॉब्लेम विल नॉट स्टॉप देअर. हां, युअर प्रॉब्लेम विल ओनली स्टॉप वेन यू बिल्ड द गोडाऊन. यू बिल्ड इट जॉईंटली ऑर यू बिल्ड इट सिंगली, दॅट इज युअर डिसिजन. PSOच्या लायसन्स बद्दल पण हे सांगण्यात आलं होतं की आम्ही हे डिस्ट्रिक्ट गोडाऊन जे करायला होतो आम्ही काढून घेऊ ते लायसन्स, आणि डेली एक तुमचं व्हेकल ठेवा, त्याचं पण लायसन्स आम्ही काढून देऊ, आणि 10 ते 12 सिलेंडर तुमच्या ऑफिसमध्ये जे शोरूम असेल किंवा द्यायला मी असेल, तयार होतो, द्यायला मी तयार होतो, ते एक ठेवायला जमेल असं. द्यायला मी तयार नाही. 100 kg साहेब लिगली अलाउड आहे. एक मिनिट, हॅलो, कशामध्ये कुठल्या काय तुम्ही म्हणता मला समजत नाही. कुठल्या सेंटरमध्ये? हां, का बरं? असं आहे का? नाही ना, प्रोपेन जास्त आहे का? मग काय करता मग? इव्हॅक्युएट करून भरता का? ते झालं फार त्रासदायक होऊन जाईल, ते टाईम लागेल. हां, अच्छा, बघा ना काहीतरी मार्ग काढा. मला एक सांगा, तुम्ही इथे आता गाडी आता गेली ती नांदेडला पण चालली का? नाही, तेच मी विचारतो तुम्हाला. नांदेडचे सगळे डीलर आले. हां, हां, अच्छा, ठीक आहे, ओके, ठीक आहे. ते मार्ग काढा. काय नांदेडचे डीलर आहेत आपले सगळे, त्यांनी जरा त्यांच्याशी जरा मीटिंग केली. हां, त्याच्यामध्ये प्रोपेन जास्त असेल ना, प्रोपेन असेल जास्त. कमर्शियल किती आहे? कमर्शियल किती आहे सिलेंडर? 17चे? हां, नाही, 17चे सगळे आहे की 12चे आहे? अच्छा, ठीक आहे. हां, नाही, ते जरा वेट जरा प्रॉपर करून पाठवू, टाईम लागलं तरी चालेल. ओके, ओके, ठीक आहे. म्हणजे गॅसवर प्रायव्हेट लिमिटेड रजिस्टर्ड नाही. गॅसवन प्रायव्हेट लिमिटेड रजिस्टर्ड नाही. गॅसवन एक ब्रँड आहे साहेब, गॅसवन ब्रँड आहे. गॅसवन इज नॉट कंपनी, गॅसवन ओनली ब्रँड. पेसो अप्रूव्ड आहे, पेसो करून आम्ही सगळं स्टॅम्प गॅसवनच कंपनी म्हणून सांगण्यात आला त्यावेळेस सुरुवातीला. नाही ना साहेब, तुम्ही ॲग्रीमेंट ॲग्रीमेंट नंतरची गोष्ट झाली. ज्यावेळेस मार्केटिंगचा भाग होता, आम्हाला तोंडी बोलल्या जात होतं, त्यावेळेस डिवाईनचं नाव पण नव्हतं. डिवाईनचं नाव नव्हतं, रेग्युलेटर आपल्या कंपनीचे राहील हे पण, म्हणजे रेग्युलेटरचा विषय नव्हता काय. मग काय करायचं, काय त्याचं काहीतरी मार्ग काढावा लागेल ना. हां, तुम्ही मला सांगताय, पण मी काय करू शकत नाही ना साहेब, कारण माझं लायसन्स डिवाइन एंटरप्राइज नावाने आहे, मी त्याला चेंज करू शकत नाही. डिवाइन एंटरप्राइजेस ते काय, ते गव्हर्नमेंटचं आहे ना, ते आता मी डिवाइन एंटरप्राइजेस असं म्हणायचं नाही मला. तुम्ही पडत असाल तर मी प्रायव्हेट लिमिटेड करून टाकतो. नाही. असं आहे ना साहेब, ते आपल्या हातात नाही ना साहेब.
अडचणी येणार नाही त्याच्यासाठी आम्हाला ते विचारणं चालू बाकी काही मी काय म्हणतो हे जे एग्रीमेंट आहे ना काहीतरी पाहिजे ना आम्ही ह्या बेसवर ट्रान्सफरचं तेच विचारायचं ट्रान्सफर करायचं ट्रान्सफर काय मध्ये शाळा ट्रान्सफर करायचं कॅन्सल करून टाका ना साहेब तुम्ही कशाला मनस्ताप करताय हा कॅन्सल करून द्या मध्ये आपण सुरुवातीला माझी एजन्सी माझी एजन्सी घेतल्यानंतर सर्वांनी खासदारला बोलून घेऊन मी ते उद्घाटन केलं ते माझी एजन्सी पाहून सर्वांनी मग आलेत हां सर्वांनी घेतले त्यांचं म्हणणं आहे की बाबा वाडेकर साहेब तुम्हाला पण आम्ही हे घेतलो पण आम्हाला अशा अडचणी दिसून येत तर काय होईल सांगा मी म्हणलो बा मला तर काय माहिती आहे साहेबाला बोलू चला म्हणजे ते टेक्निकल कायदेशीर काय अडचणी येणार नाही ह्याच्यासाठी आम्हाला ते एक ते इन्शुरन्स पूर्ण हा इन्शुरन्स आय गिव्ह लेखी द्या आम्हाला म्हणजे पत्र द्या नाही इन्शुरन्सचं मी तुम्हाला जे आहे ना तुम्हाला ते पॉलिसीचं जे कव्हर नोट पाठवून देईल मी तुम्हाला हा सर आय डू दॅट आणि ते एक डिस्ट्रिक्ट लेवलला गोडाऊनचे तेवढं एक करून द्या डिस्ट्रिक्टर गोडाऊन तुम्हाला करायचं आहे मी नाही करणार मी तुम्हाला एकदम सर सांगितलं तुम्ही म्हणला प्लांट मी बांधणार प्लांट मी बांधणार डिस्ट्रीब्युटर आहे की नाही सर त्यांना सांगा ना सर आता डिस्ट्रिक्टर साहेब मलाच सापडा तुम्हाला सापडायचं आम्हाला काय दुसरा सापडणार कोणी नेमवा असं करा दुसरं कोणी तुमच्या आर्थिक नुकसान आहे आमच्या आर्थिक नुकसान होणार नाही आमचा फायदा तुमचा फायदा होईल देशी केलं तर घोड्यावर झालं आम्हाला माल वेळ असं चालेल रस्त्यावर माल येताना आम्हाला किती वेळ 4-5 दिवस लागले नांदेड आश्रमामध्ये कसं आहे आम्हाला किती पर्यंत माल जायला 1 दिवस लागते ते कसं माल आणि आम्हाला मोकळं करा सर आम्ही 8 महिन्यापासून पैसे अडकून आहेत माझे मोकळं करतो ना. आणि आमची समस्या दूर होईल यासाठी चेक करा आणि नांदेडचा एक कस्टमर मागत तयार होता माझी एजन्सी घ्यायला नांदेडला ट्रान्सफर होत नाही म्हणे असं का काय नाही होत नायगावची एजन्सी नांदेडला ट्रान्सफर होत नाही म्हणे देशमुख साहेब बोलले हां इट इज नॉन ट्रान्सफर नायगावमध्ये करता येते का विषय नायगावमध्ये कशाला नायगाव तालुक्याची नायगावला 50-60,000 लागते एक लाख हा हे नाही म्हणले देशमुख साहेब पहिले 31,000 म्हणले नंतर 61,000 ठीक आहे तुम्हाला अकाउंट मी करेन बोलतो मी त्यांच्याशी बोलतो आणि सांगतो. रोज एक नियम आम्हाला फॉलो चालले. लोकलमध्ये करतो सर आम्ही त्यासाठी आम्ही तुमच्याकडे आलो आजपर्यंत तुम्हाला बोललो नाही मी नाही असं काय नाही साहेब सांगा ना मला सर आमचा एक मुद्दा आहे सांगा ना साहेब आमचं तिरुपती गॅस एजन्सी या नावाने आम्ही चालवायचे तर नंतर मग आम्ही काय केलं राजेश साहेबांना श्री गॅस एजन्सीच्या नावानं आम्ही ते विकून टाकलं केस झाली होती ना तर नांदेडमध्ये ह्यांचीच गॅस एजन्सी असं आहे का हा तर प्रॉब्लेम असा आहे सर की आम्ही कंपनीच्या माणसावर विश्वास ठेवून दरवेळीस रिकामी सिलेंडर गाडीसोबत पाठवून दिले तर आमच्याकडे रेकॉर्ड आहे किती सिलेंडर पाठवले कोणत्या तारखेला पाठवले गाडीचा नंबर काय होता कोण होतं ते सगळं आहे आमच्याकडे आणि पण जळगावच्या प्लॅन्टवर आमच्याकडून किती सिलेंडर आले त्याचा रेकॉर्डच नाही आहे तर आता आयुब देशमुख आणि जळगावचा प्लॅन्ट मॅनेजर या दोघांमध्ये काय डाळ शिजली देव जाणे आम्हाला माहिती नाही पण ते म्हणतात की आमच्याकडे फक्त 35 सिलेंडर पोहोचले ऍक्च्युअल मध्ये आम्ही 92 सिलेंडर पाठवले तर आता झालं काय की 92 MT आपण पाठवलं 92 MT हा हा आणि भरलेले किती आपल्याला भेटले तर आता आयुब सरांचं म्हणणं काय आहे की बा आमच्याकडे फक्त 35 पोहोचले ऍक्च्युअल मध्ये आम्ही 92 पाठवले तुमच्या गाडीसोबत दरवेळेस म्हणजे काही पार्ट पाठवतो यांच्याकडे त्याचा रेकॉर्ड सुद्धा आहे सगळ्या गोष्टी आहेत तर आता आयुब म्हणतात किंवा नाही ते तसं काही पोहोचले नाहीत आम्हाला फक्त 35 पोहोचले 35चा रेकॉर्ड आहे म्हणे मग बाकीचे सिलेंडर कुठे गहाळ झाले आता ह्या गहाळ होण्यामुळे काय झालं की राजेश साहेबांना जी आम्ही एजन्सी हँडओव्हर केली तिथे 142 सिलेंडरचं आमचं हे होतं ट्रान्सफर करण्याच्या बाबतीत तर आता त्यांच्याकडे एक किती 61 सिलेंडर आम्ही त्यांना दिले रिकामे सिलेंडर आता उरलेले जे काही आहे सिलेंडर ते सगळे आम्ही इमानेद्वारे कंपनीला पाठवून दिले गाडीसोबत आता हे म्हणतात 35च पोहोचले त्याच्यामुळे राजेश साहेबांनी आमचे पैसे अडवले ते म्हणे नाही म्हणे आपला 142 करार झाला होता आणि त्या पद्धतीने त्याच्यावर तुम्ही दिलीपशी बोलले बोलले दिलीप साहेबांसोबत नाही बोललो आयुब बोलायचं असं साहेबांसोबत नसेल. बोललो आयुब नाही, साहेब काय त्यांच्यासोबत म्हणे बोलायचं. जळगावला या असं नाही साहेब सिस्टम असं आहे अयुबने तुमचा प्रॉब्लेम सॉल्व नाही केला यू टॉक टू दिलीपने नाही केला यू टॉक टू मी नो प्रॉब्लेम पण तुम्ही हे साहेब मी काय म्हणतो स्टार्ट सेंडिंग ईमेल ना साहेब होल वर्ल्ड इज डुईंग ईमेल पाठवा ना साहेब मला मी म्हणते कसं असतं मार्क मी अ कॉपी मार्क दिलीप वन कॉपी इमिडिएटली वी विल कम टू नो वी टेक ॲक्शन इमिडिएटली ऑन रिटर्न थिंग्स
पण सर एवढं आम्ही सगळं पाठवून बी आम्हाला असं गलत रेकॉर्ड नाही गलतचं नाही आहे गलतचं साहेब गलतचं नाही आहे रेकॉर्ड आहे असं नाही आहे कुठे ना कुठे समवेअर आता सम डॉक्युमेंट इज गोइंग अमिस आणि दुसरी गोष्ट असं आहे सर कंपनीचा जेव्हा माल येतो किंवा कंपनी माल घेऊन जाते त्यावेळेस कोणतंही बुक नसते त्याची नोंद नसते ड्रायव्हर लोकलचा असतो आता आपण स्टार्ट केली ना ते सेकंड कॉपी आपण साईन करून घेतो ना नाव यू आर टेकिंग बिकॉज ऑफ दिस इश्यू ओनली फर्स्ट कॉपी आपल्याला सेकंड कॉपी हां रिटर्न माल पाठवले एमटी सिलेंडर मध्ये एमटी सिलेंडरच्या बाबतीत एमटी सिलेंडर जेव्हा आम्ही एमटी सिलेंडर पाठवतो ऍक्च्युली सिस्टम काय आहे साहेब एमटी सिलेंडर यू शुड नॉट गिव्ह टिल समबडी फ्रॉम कंपनी कॉल्स यू पण टेल्स यू जितके भरलेले घेते तितके एमटी द्या अनलेस यू बाईंग न्यू कनेक्शन यांना विचारा हे एमटी सिलेंडर टाकतात का हे नाही देत जितके भरलेल्या कारणाने मग एमटी देणार विचारा त्यांना आमच्याकडे काय झालं सर की बिकॉज युअर सराउंडिंग द एजन्सी यू हॅव गिवन अवे ऑल द सिलेंडर असं आहे का नाही ते नंतर झालं ना हां किती येणं काय सर त्यांची सही पण तुम्हाला साहेब असे तुम्हाला हे तुम्हाला रजिस्टर पण नाही आले का आमच्याकडे नाही असं कसं झालं साहेब रजिस्टर तर सगळ्यांकडे आहेत हां मग ते जे आपले जाड जाडाचे पुस्तकं गेले एमटी केले गेले मग साहेब ते करा ना त्याचा सर अजून एक बोर्ड म्हणले होते काहीच नाही सर अजून एक आणि खूप मला का त्रास देण्यात आला मला माहिती नाही तुम्हाला त्रास देण्यात नाही आला साहेब असं नाही आहे सर माझा एक पॉईंट राहिला तो म्हणजे सुरुवातीला एजन्सी घेताना आम्हाला 2 लाख रुपये डिपॉझिट म्हणून सांगण्यात आलं 1 लाख रुपये आणि 51,000 रुपये दे तर त्या बाकी वरच्या 31,000ची काही म्हणजे लायसन्सिंग फी आणि 20,000 रुपये ते आयुक्तनी घेऊन टाकले तर आता 2 लाख रुपये डिपॉझिट असताना पुन्हा वेगळं राजेश साहेबांकडून डिपॉझिट मागण्यात आलं आणि आमच्यावर आउटस्टँडिंग दाखवले 2,81,000 रुपये आता ह्या 81,000चा हिशोबच काही नाहीये फक्त 2 लाख तुम्हाला रुपये साहेब आम्ही हे 2,81,000 बिल आलं असेल इनवॉइस आलं असेल फक्त मेसेज येतो नाही साहेब इनवॉइस आलं असेल तुम्ही सिलेंडर किती घेतले होते सुरुवातीला 25 झाले आम्हाला 25 मल्टिप्लाय 5,000 करा ना ते काय 4,500 झाले की 2,81,000 म्हणजे 2 लाखाच्या हां ते कोण मग भरणार कंपनीला साहेब वी हॅव सोल्ड यू 50 कनेक्शन्स 25 17 kg 25 12 kg 5,500 25 गुणिले 5,500 कंपनीने काय द्यायचं बॅड हां मालक किती भेटतील कारण मी सर तुम्ही तुमचं सगळं हिशोब मला पाठवा मला तुम्ही मेल करा सेंड इट यू सर आय कॅनॉट टेल यू सर नाव यू सेंड मी ऑल युअर रिसीट्स अँड एव्हरीथिंग यू गॉट ना मी कसं आहे 5,500 आपण विकतो ना तुम्हाला रेट आपले हे सगळे असल्यामुळे मला legal याच्यामध्ये हेच ना, सगळे साक्षीदार आपलेच असल्यामुळे नाही कंपनी तुम्हाला रेट इतके दिवस मी हे पूर्ण रेट काय तुम्हाला रेट रिसिप्ट आहे 31ची रिसिप्ट हे 2ची रिसिप्ट 5.5 लाख देतात माल तुम्ही काहीच नाही घेतलं काहीच नाही घेतलं. बरोबर आहे तुमचं म्हणणं. सुरुवातीला जे त्यावेळेस माल नाही माल आला मला रेग्युलेटर आणि पाईप आले कंपनीचे दिसले नाही मला विदाऊट शेगडी काही गॅसवर काही नाव दिसलं नाही शेगडी कुठे द्यायला मग तुम्ही आला होता मी घेतला. शेगडी दिली ना पहिले manufacture करत नाही ना हाऊ विल मला शेवटी झालं. माझी सुरुवातीला आणि दुसरी गोष्ट मला नाशिक सोडायची नायगाव तालुक्यात राहतो मला औरंगाबाद हायकोर्ट किंवा नांदेड ट्रान्सफर व्हायचं त्यामुळे पण मी रिक्वेस्ट केली होती त्यांनी बार मला देशमुख साहेब शेगडी दिली ना मी काय घरदार विकू का पैसे डिपॉझिट द्यायला आहे ना डिपॉझिट आहे ना दॅट विल रिफंड टू यू आणि 131 ते नाही होणार माझी काही चूक नाही ना सर. आमची काय चूक आहे किंवा मला सांगा ना तुमचेच एम्प्लॉई यू प्रूव्ह मी रॉंग ना सर यू प्रूव्ह मी रॉंग देशमुख साहेब You prove my document wrong, no sir. I will pay you as much amount as you say. If you prove my document wrong, चुकीचं म्हणजे just because my company is not private limited, तुम्हाला विश्वास होत नाही तर माझी काय साहेब चूक आहे. विषय तो नाही सर रेग्युलेटर वगैरे मी बघ त्यावेळेस मला हे अगोदर क्लिअर सांगून केलं असतं तर मी साहेब सेम regulator he is using. Maybe out of 10 pieces, out of 50 pieces, 2, 3 are faulty, 4, 5 faulty. We change them. तर मग मी मला उलट आणखी परत 51,000 त्यांनी एक्स्ट्रा मागायले 351 लागतील म्हणजे ट्रान्सफर करायला त्यामुळे तर मी तुमच्यापर्यंत आलो आणि तुम्ही उलट मला आणखी 1,31ला नाही साहेब मी 2 lakhs मधून I will give you that. Out of 2 lakhs I will give you.
मॅडम मला मग तिथं उलट किती 31,000चं माझं नुकसान व्हायला होतं 51,000चं. तुम्हाला 51 तुम्हाला नाही, 1.5 लाख त्यावेळेस होईल. ट्रान्सफर केलं मी, कस्टमर जे आणला होता त्यावेळेस. आता तर मला जास्तच व्हायलंय. ट्रान्सफर लोकलमध्ये करून टाका, कोणी चांगला असं तर ते फीस काय ट्रान्सफर करून टाका ना. त्यामुळे मी तुम्हाला सांगतोय, आपलं काय नाव सर? अविनाश निळेकर. अविनाशजी, यू सेंड मी युअर डिटेल्स. आय हॅव डन दिस, आय हॅव डन दिस, आय हॅव डन दिस. आय शुड काय तुम्ही मला कशावर क्लेम कशावर पाठवा. पाठवू? क्लेम तर पाठवा ना साहेब. कशावर पाठवू? 2 ईमेल ID आहे, db@gas1.in आणि rc@gas1.in. हे दिलीपचं आहे, हे माझं आहे. पाठवा, आय विल डेफिनेटली हेल्प यू सर. सर 25 सिलेंडर 5,500च्या हिशोबाने डोमेस्टिकचे 1,37,500 रुपये होतात आणि 25 सिलेंडर कमर्शियल 3,500च्या बेसनं 2,25,500 एकूण होत आहेत. तर 2,81,000ची आउटस्टँडिंग दाखवली गेली आम्हाला. जे की अजून तुम्ही ॲक्च्युअल काहीच नाही घेतलेलं अजून, रिफिल वगैरे काही नाही घेतलं. रिफिल नंतर झालं, ते नंतरचा व्यवहार झाला तो त्याचे पण तो पैसे पण त्याच्या भरले ऑलरेडी आपण. आम्ही पैसे भरले, त्या अगेन्स्टमध्ये आम्हाला माल येत होता, ते सगळं व्यवस्थित झालं. तर आता माझं एवढंच म्हणणं आहे की आम्ही 2 लाख रुपयाचे डिपॉझिट भरलेले असताना सुद्धा आमच्यावर 2,81,000 रुपये आउटस्टँडिंग दाखवले जाते. आमच्याकडून 2 लाख कंपनी घेते ऍज अ डिपॉझिट म्हणून, आणि त्यानंतर आम्ही ज्यांना ट्रान्सफर केलं त्यांच्याकडून 2,81,000 रुपये पुन्हा डिपॉझिट म्हणून घेतले राजेश साहेबांकडून. तर दोन्ही लोकांची डिपॉझिट कंपनी घेते. मग राजेश साहेब आमच्यावर अन्याय करतात. ते म्हणतात की आम्हाला डिपॉझिट द्यावं लागले, आम्ही तुम्हाला काय म्हणून पैसे द्यावं, आणि वरतून जेवढे सिलेंडर द्यायला एक काम करा पाहिजे. साहेब, यू सेंड मी द एंटायर एंट्रीज ऑफ तुम्ही कधी कधी पैसे टाकले, काय काय माल आलेला आहे सगळे. आधी हे 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 हिशोब पण करून द्या. हां हां. कारण आपल्याला साहेब एकदा साहेब कसं आहे, वन्स वी बिलीव ना आम्ही वॅट पेड करून टाकतो. अनफॉर्च्युनेटली साहेब इथे वॅट नंबर कुणाकडे आलेले बिल येते सर तसं. घ्या साहेब, प्लीज घ्या. मग हे काय असतं साहेब, वी पे वॅट, त्याचे सेट ऑफ तुम्हाला मिळत नाही. आता हे जे पैसे आम्ही वॅटमध्ये भरलेले 8.5% गेले, ते निदर हिज गेन नॉर आर गेन, इट इज गॉन. तो वॅट नंबर तुम्ही घेतला ना, तुम्हाला ते सेट ऑफ मिळेल. कारण वॅट वी आर कलेक्टिंग फ्रॉम कस्टमर. समजलं का साहेब? ते 3% असो की 12.5% असो. बरं सर, अजून एक गोष्ट, साधं आपण जेव्हा एखाद्या हॉटेलमध्ये जेवण करतो तेव्हा आपल्याला बिल मिळतं, पावती प्रिंटेड नाही, तर आपल्याकडून लिहून मिळतं बिल, असं का होतं? प्रिंटेड मिळत नाही. आता ह्या हॉटेलमध्ये आम्ही नाश्ता केला, लिहून का पण मिळतं? कारण कोणाचे 10, कोणाचे 20, कोणाचे 25, कोणाचे 30 असे असतात. आणि जाग्यावरती काय असतात, आता यांच्याकडे एमटी नाही आहे समजा, तर त्यांना काय आमचा ड्रायव्हर तो अडून जातो की आम्हाला काढणार नाही, जितके एमटी होणार तितके द्या, नाहीतर मी मग न्यू कनेक्शन बिलिंग करून टाकतो. न्यू कनेक्शन नंतर येतं, त्यामुळे इट इज मॅन्युअली मिळत. मध्ये वी आर स्टार्टेड गिव्हिंग प्रिंटेड बिल. प्रिंटेड बिल चेंज करण्यासाठी आमच्या इट वॉज अ हेडेक. वी शुड डू बिलिंग फ्रॉम बॉम्बे ऑफिस अर्लियर. तुम्हाला आठवतं की नाही मला माहिती, तुम्हाला प्रिंटेड बिल यायचे इथून असं आहे. अँड नाव वी आर ऑपरेटिंग फ्रॉम 3 प्लांट्स, मुंबई, शहापूर आणि पुणा. इट इज इम्पॉसिबल टू बिल्ड फ्रॉम वन प्लेस. इंडिव्हिज्युअल बिल येतात असं. आता ह्या सिलेंडरच्या घोळ्याच्या बाबतीत किती रिकामे सिलेंडर पाठवले काय नाही, आम्हाला जळगावला बोलवण्यात आलं. नाही, यू जस्ट सेंड मी युअर रिटर्न डॉक्युमेंट. बाबा मी इतके दिले, तुम्ही तुमचा क्लेम पाठवा ना साहेब. बरोबर. देन आय विल टेक ऍक्शन ऑन इट ना सर. आय टेक ऍक्शन ऑन इट ना सर. आणि मी आपल्या आयुक्त सरांच्या व्हॉट्सअपवर पाठवलं, त्यानंतर आपला तो फोन सर आयुक्त सर आहेत ना कंपनीत? आहे ना काय? नाही म्हणजे कसं नाही. कधीच फोन उचलत नाही, कधीच नाही. तेच नाही आमचं एक म्हणणं आहे सर, आणि तुम्हाला जर सर नाही, तुम्ही डायरेक्ट रणजित सरांशी बोलता, माझी काय गरज आहे तुम्हाला? आम्हाला टॉर्चर करतात ते. मी एकदा हाँ. दिलीप सरांना फोन आणि केला, असं पार्ट्यांची त्यांनी उचलत मागणी नाही असते. म्हणून. बोलायचंच नाही बोले, आप म्हणजे. मेरे को बात ही नहीं करने का, उनको कुछ करने का. मी एक सरांना बात हो गई. सर तुम्हाला और तुम अगर व्हॉट्सअपवर कॉल उतारे मेरा, तो मैं क्या लगाऊंगा? तर आमचा व्यवहारच झाला नाही ना सर पुढे. 92 ते 35 म्हणल्यावर काय व्यवहार होणार? पण आता असू द्या, आमचं थोडंसं बोलू द्या आता. आमचे बरेच प्रॉब्लेम नाही, तुमचं बोलले का? सर प्लीज मुझे इसमें हे करो. करतो ना अविनाजी, तुम्हाला का नाही तुम्हाला मोकळं करणार? सांगा ना मला. माझ्यामुळे बाकीच्यांना होऊ नये त्रास होऊ नये. करेल डेफिनेट.
हाँ जी आम्हाला कसं आहे आमचं थोडंसं प्रॉब्लेम आहे हेलो आमचं. हाँ स्पीक फास्ट नाही लोकल ट्रान्सफर करून द्यायचा ट्रान्सफर खर्च किती आहे सांगा ना हे तर ट्रान्सफर खर्च त्या सोनकांबळे ट्रान्सफर नाही होत देर इज नो ट्रान्सफर बट वी मेक अरेंजमेंट वी मेक अरेंजमेंट इट इज बिटवीन हिम अँड दॅट पार्टी ऑफिशियली वी कॅनॉट डू ट्रान्सफर तरी किती काय आहे सर वेन यू बिकम अ डीलर वी इंटिमेट एक्सप्लोसिव्ह डिपार्टमेंट तिथे पण मॅनेज करावं लागतं मला बिकॉज त्याचे यांचं गोडाऊन नाही काय नाही तर फॉर 1 year 2 year यू मॅनेज त्यानंतर यू हॅव टू बिल्ड गोडाऊन त्यामुळे ते कॅश घेतो ना साहेब त्यामुळे नाहीतर का बरं घेणार कॅश तुम्हाला आजपर्यंत कोणी पैशाचा अवसर आला आहे का तुमच्याकडे ठीक आहे वजन मापवाले येतील पोलीस येतील हे येतील 31,000 बापूवाले काल काही लोक नाही वेट अँड मेजरची मोहीम चालू आहे त्यामुळे ते येतील पंचनामा करून गेले माझं 31,000 दिलीप सरांच्या अकाउंटवर आले मग बघितले त्यांनी बाकीचे डिवाइन एंटरप्राइजेसच्या आणि 20,000 नगदी प्रत्येकाची वाडेकर साहेब सोडून काय 3 वरची 20 तुम्हाला सोडून बाकीच्यांना सगळ्यालाच पडले माझं दुसरे कोण काढले ते काढले का कॅश अकाउंट मी कंपनी अकाउंटमध्ये घेत नाही सर इट पे अनलेस टॅक्स होणार नाही सर त्यामुळे तसं आमच्याकडनं 31,000 जेव्हाची 20,000 रक्कम घेतली हां ही तुमच्याकडे आली का नाही कुठली हो आली आली नाही. आली ना सर तीन मी एकर तुम्हाला ओपनली सांगतो ना आलेली आहे हा, तीन एकर तुम्ही असं. त्याच्यात काही लोकांना द्यायची नाही पैशांचा हे नाही आहे सर पैशांचा नाही आधी मी काय बोललो साहेब 331 होती मग 351 झाले ठीक आहे 351 आणि 6 लाख पण आहे साहेब तुम्हाला किती लोक दाखवणार 6 लाख तुम्हाला पण माहिती असेल तुमच्या मलवड्यात 6 लाख आहे मलवड्याशी बोला अजून 3-4 लोक आहेत ते पण आहेत सर पंजाबाच्या डिस्ट्रिक्ट डीलरशिप म्हणून माझ्याकडे 31 घेतले मला माहित नाही ते दुसऱ्याला देऊन टाकले आणि म्हणजे ते 31 अडकून पडले आपल्याकडे ते थोडंसं क्लिअर करा प्लीज हां ते मला बोलला होता असे बिरवलीमध्ये यांच्या आमचे भाऊजी आहेत. तर त्यांचं झालं आम्ही चालू कंडिशन मध्ये आम्ही काय सोडणार नाही काय नाही तसं नाही होत आहे मी पुढे त्यांना म्हणतो त्या पण त्यांनी इच्छा नाही का कशाला त्यांना जवळचं करायचं नाही ते बघू आपण. वाडेकर साहेब सगळं प्रॉब्लेम माहिती ऑलरेडी आहे हॅरेज ना आहे माझा. हा माझा सगळा प्रॉब्लेम माहिती आहे ना हो तुम्हाला ना माहिती आहे ना हॅरेज आहे. हे सांगा ना मग तुमचं तर क्लिअर करतो म्हणलेत ना साहेब अजून 2 एजन्सी आहेत तिथे फक्त 51,000 वाटते बाकीच्या काही व्यवहार केला नाही काही केलं नाही. गायकवाड साहेब परत भेटतात ते. गायकवाड साहेब दुसऱ्याचं बोलूच नका त्या माझ्या तुमचं भावाचे आहे. भावाचे आहे तो सख्या सख्या भावाचे आहे. लहान भावाचे सख्या बिरोलीसाठी भावाचे आहे. बिलोलीचे आहे. 51,000 हा. कंपनीच्या अकाउंटमध्ये आलंय का सर हा कंपनीच्या अकाउंटमध्ये आलंय कंपनीच्या नाही गौराणी साहेबांचे साहेबाला आणि गौराणी साहेबांचे हा. त्याने काहीच ते केलं नाही. सांगायलो ना मी 31,000 गौराणी साहेबांच्या अकाउंटवर आले प्रत्येकाचे ज्यांचं चालू आहे त्यांचं ठीक आहे त्यांचं आम्हाला पोचलंय आम्हाला त्यांचे फक्त 51 आले बाकी काहीच केलं नाही. मी कस्टमर साहेब बरोबर ट्रान्सफर आता आपणाला तिथं भारतवाला आणि इंडियनवाल्यांनी रेट कमी केले हां ते खूप मला कमी माहिती केले आहे. मला सांगितलं त्यासाठी आमची एक रिक्वेस्ट आहे की त्यांचे रेट वाढेपर्यंत आम्हाला रेट कमी करू द्या त्यांचे वाढेपर्यंत फक्त ते मी साहेब करतोय हा, ते सर. आता एक गव्हर्नमेंटची GR येते आता हा सर हे बजेटच्या अगोदर गव्हर्नमेंटची GR एक येणार आहे त्यासाठी थांबलोय फक्त येईल इन द नेक्स्ट आय थिंक 8-10 डेजमध्ये यायला पाहिजे ते येऊ द्या कारण काही सबसिडी जे आहे ना काहीतरी अजून आता ते 10 लाखाचं एक आलं ना 10 लाखापर्यंत आहे ते अजून खाली होणार ते होऊ द्या मग तुम्हाला त्याचं मला काय म्हणायचं आहे कम्पेअर करताना मार्केटमध्ये हां आपलं 12 किलोच्या तुम्ही 14चा आहे रेटमध्ये कसं आहे की सबसिडी रेटमध्ये कंपेअर आले साहेब रेट सबसिडीला आपण सोडल्या सबसिडी तोडू शकत नाही. हां. त्यांना ज्या रेटमध्ये सबसिडी सोडून त्या रेटमध्ये आपण आम्ही लोकांनी विकावं हां त्याच्या खालच्या किमतीने आम्हाला संडेकडनं मिळावं जसं तुम्ही मला 500 करून असं देता हां रेट तुम्ही नवीन कनेक्शनचं म्हणताय की रेटचं म्हणताय रिफिल रेटचं म्हणताय हां रिफिलचं रिफिल डिफिकल्ट असेल फार काय म्हणताय आपण 500 500 कॉन्ट्रॅक्टला तुम्ही रिफिल आम्हाला देता हम्म. मग माहिती आहे? मग आम्ही ते 650ला विकतो 650ला 650ला कोणी घेत नाही. विकतो आम्ही आम्हाला 50 मिळतं. साहेब 750ला विकताय 600ला काय सर आम्हाला 50 मिळतात साहेब कनेक्शन हे बघा वगैरे साहेब झाले कसं आहे सध्या काय नाही साहेब MRP आम्ही डिफाईन केलेली नाही तर इट इज ओपन अप टू यू टू सेल पीपल आर सेलिंग ॲट 700 ऑल्सो वी आर नॉट सेइंग एनिथिंग आज यू आर गेटिंग टू अर्न यू अर्न आउट ऑफ इट कारण कसं आहे टुमॉरो म्हणजे एक 3-4-6 महिन्यानंतर कॉम्पिटिशन इतका वाढणार आहे
की आमचाही रेट येऊन जाणार 800 रुपयामध्ये येऊन जाणार साहेब, मी सांगतो सिलेंडरचा भाव मी सांगतो ते आमच्या 800 रुपये चांगलं आहे म्हणजे समजा. न्यू कनेक्शन पण सांगतो, सध्याची परिस्थिती मग पण त्याला अजून वेळ आहे, तोपर्यंत कमवून घ्या. सध्याच्या मार्केटमध्ये चालताना आपला थोडंसं रेट आपल्या कमी पाहिजे रिफिलमध्ये. रिफंड साहेब फार डिफिकल्ट आहे आमचे रिक्वेस्ट आहेत मला. नाही साहेब, रिक्वेस्ट नाही आहे साहेब, तुम्हाला कनेक्शन मध्ये म्हणावं साहेब 550 मध्ये जे आहे ना, 550 मध्ये ऑलमोस्ट 40-50 रुपये ट्रान्सपोर्टेशन. लातूर प्लांट चालू होईल ना, तर त्याच्यामधून आपल्याला एक 20-22 रुपये म्हणजे हिशोबाने कमी व्हायला पाहिजे, सर हे लॉस कमी होईल. पण 1 मिनिट मी बोलू का? रेग्युलेटर पाईप आपले नसल्यामुळं फक्त टाकी डिपॉझिट आणि LPG पैसे घेऊन डीलरला हे द्यायला पाहिजे. आणि तुम्ही क्लिअर मेन्शन केले की तुम्ही रेग्युलेटर पाईप आणि शेगडी मी छाती ठेवून सांगतो, कंपनी कमावणार, हा? कंपनी कमावणार. ह्यांनाही कमवू द्या ना, ह्यांनाही कमवू द्या ना. त्यांना मी कुठं नाही बोललो, हे जे बोलता म्हणता होता तुम्ही म्हणून इथं- घ्या 750 रुपये. इथं जे म्हणता ना तुम्ही स्वतः परचेस करा जे म्हणलात ना तुम्ही, कोण बोललं समजा? असं नाही. इथं जे म्हणलात ना, काय ते तर इतकंही कमवू नका, त्यांनाही कमवू द्या. साहेब, मला कंपनी चालवायची आहे, मला 500 लोकांना सोबत घेऊन चालायचं आहे. हा, तुमचं ऐकलं तर माझं साहेब, मी तुम्हाला 12 65 का 12? 65 डीलर एम्प्लॉई 12. मला काही प्रॉब्लेम नाही साहेब, मी ऑफिस डबल करू शकतो, प्लान वाढू शकतो, सगळं करू शकतो, पण रेट चालला जाईल 750 रुपये. हे इथेच माझ्या डोक्यावरती फेकून जाणार सगळं, सेंटर फंड सगळं माझ्या. विचारा त्यांना हा स्कीम. साहेब, मी तुम्हाला 700 मध्ये सेंटर द्या, तुम्ही विकणार का? मग हे बघा, आपण सर मार्केटमध्ये आल्यापासून भारत ऑलरेडी रेट कमी करतोय समजा. आता कमी अजून होणार, कारण ते कॉम्पिटिशन वाढणार. कमी करा आमचं. आता साहेब, आता असं आहे, हां सॉरी, मी तुम्हाला सांगायला विसरलो, मार्चपासून रेट पडणार आहे अशा आमच्याकडे आलेली खबर आलेली. तर रेट माईट गो डाऊन, गॅरंटी नाही आहे, पण आय विल ट्राय टू ब्रिंग इट डाऊन. मला काय, मी तर 300 मध्ये आणणार, कारण विल सेल मोर ना साहेब असं. चौकशी चालू असली ना आपल्या सिलेंडर बाबत पोलिसांकडून कोणा लगेच सगळीकडे फोन येतात की लवकर शटर डाऊन करा, बंद करा, निघून जा. कुठून येतो फोन? मी तर बसलो नाही, हे आमचे भाऊजीच आहेत. कंपनी हा, कोण फोन करतो तुम्हाला? हे आता काय झालं, एक त्याच्यामुळेच मी जे निगेटिव्ह झालो. एक हे होता, आपला डीलर होता, त्या डीलरचा नाही, आपल्याला फोन कोण केला आपल्याला? सिलेंडर पकडायला गेला. आयुष देशमुख स्वतः म्हणतात. आयुष निळेकर साहेब फोन करतो? कुठे आहेत? फोन आला तर ना आम्हाला. निळेकर साहेब, तुम्ही कुठे आहेत? तुम्ही कुठे आहेत एवढं सांगा. मी म्हणलं मी घरी आहे. काही करा म्हणे, दुकान जर चालू असेल तर ताबडतोब शटर डाऊन करा, कारण की नमस्कार चौकामध्ये 3 एप्रिलला त्याचं ओपनिंग झाली होती, आता तीच सैलानी म्हणून ट्रान्सफर झाली. तर शटर डाऊन करा म्हणे, त्यांच्यावर धाड पडली म्हणे, ते तुमच्याकडे सुद्धा येतील म्हणे, त्याच्यामुळे तुम्ही आता घरी जा म्हणे, पळा. बंद करा, लॉक करा, निघा म्हणा तुम्ही, थांबू नका म्हणा. यांनी शटर डाऊन केलं, घरी गेले कोणी. म्हणजे मला सांगितले माल पुन्हा माझा अशाला असेल, मी बोलले का पैसे वगैरे भरून आपण legal करायलो. तुम्हाला पण फोन येतं का? नाही आम्हाला फोन नाही, कारण त्याच्यामध्ये कसं आहे, साहेब, मला फोन आला होता. नाही, पोलीसवाल्याचा संबंध नाही साहेबांचं साहेब. कसं नाही आहे थोडं आपलं. नाही, ते मला समजत नाही साहेब, तुमच्या बरोबर असं का बरं होतं? आणि देशमुख आयुष देशमुख जे आहे ना, हे सगळं फिरवते सगळ्यांना. आता तिने आज पाहिजे होती खरं तर. आपल्यासोबत चर्चा झाल्यानंतर बाकी ठीक आहे, कंपनी खूप चांगली आहे, आम्हाला रिझल्ट पण मिळतील मार्केटमध्ये, आज नाही उद्या प्रॉफिट आज नाही उद्या होईल, कारण सगळे माणसं चांगले माणसं आहेत. पण जसं आपण सर मार्केटिंगमध्ये जॉब केला, मी पण माझं बेस ॲग्रिकल्चर, मी 10 वर्ष मार्केटिंग जॉब केलं सर. तर आमचं ॲग्रिकल्चर मार्केटिंगमध्ये ह्या मार्केटिंग डिफरन्स असेल मी नाही म्हणत नाही, पण ॲग्रिकल्चर म्हणजे जे बॉस आहेत, तुम्ही बॉस आहात, तुम्ही आम्ही छोट्या डीलर, आपला प्रत्येकाचा डायलॉग झाला पाहिजे. ॲक्च्युअल परिस्थिती लोकलमध्ये काय झाली, कंपनीची पॉलिसी काय, हे पूर्ण मिसगाईड होते सर. म्हणजे पॉलिसी कंपनीची काय आम्हाला काहीच ॲक्च्युअल मिळत नाही समजा, की बा खरंच काय आहे कंपनी, मीटिंग होत नाही तुमची आपल्या. म्हणजे कधीच माहिती मिळत नाही आम्हाला कंपनी ॲक्च्युअल कसं चालू आहे, की काय चालू आहे. फोन केले की मग मला आहे का, करा आहे का, म्हणजे सगळं खोटं बोलतो. तुम्ही साहेबांशी बोलून घेत जा ना, दर आठवड्याला रोज रोज बोला. त्याचे संपर्क असतात सगळ्यांचे. वाडेकर साहेबांचे संपर्क सगळ्यांचे असतात आमच्याकडे. आम्ही साध्या गोष्टी तुम्हाला फोन करा, आम्हाला वेगळं ठरवलं. साहेब हे बघा, कुठं तर मार्केटिंग आता ऍक्च्युली काय होतं, ते भूमिपूजन आम्ही प्लॅन केलं होता, पण समथिंग हॅपन आमच्याकडे इथे, त्यामुळे आम्ही ते जाऊ नाही शकलो. लातूरला वी आर प्लॅनिंग, आताही नाही आहे, समवेअर इन फेब्रुवारी एंड और मार्च वी आर प्लॅनिंग. सगळ्यांना बोलून ते सगळं ओपनिंग, ते आमचे मालवडे साहेब आता लेट करत आहेत. असं आम्ही सगळं माल वगैरे, यू नॉट बिलीव्ह, टाक्या पण घेऊन आम्ही बसलेलो आहे. असं आता सर हे किती मोठी गोष्ट आहे. तर देशमुख साहेबांनी फोन करून सांगतात की बा शेटर लावा, म्हणजे याचा अर्थ काय?
चुकीचं आहे सर. तिथं साहेब म्हणजे आता त्यांनी आम्हाला फोन करून साहेब त्यांना केलं. काम करायचं आम्ही असे सगळे केलं तर लेबर लोकांना काय वाटतं? मग आमची डेलिकेशन तुम्हाला फोन नाही आला यांनाच का आलं ते मला कळत नाही. कारण ह्यांच्या तिथं चौकशी चालू होती ना. हा आमच्या दुकानाच्या बाजूला तो गाडा होता जवळपास. हे धारपडले यांच्या बाजूला कुठे धारपडले अनाधिकृत गोडाऊन असताना एका ठिकाणी त्यांनी सिलेंडर केले होते. नाही हो, नाही नाही ती केस सर यांच्याकडे होती. गेल्या नाही हे म्हणता यांच्याकडे आली म्हणता. वडापावच्या ह्याच्यावर त्यांच्याकडे धाड आली होती का? मग त्यांनी मला ते चौकशी करत होते आम्हाला सांगितलं. पोलिसांना काय वडापाव जर तुम्ही कमर्शियलच्या जागी जर डोमेस्टिक दिलं तर तिथं होणारच नाही. मी काय म्हणतो वाडीकर साहेब, हल्लं आपण कंपनीचा एम्प्लॉय सांगतो शटर बंद करा. हे चुकीचं आहे म्हणाल नाही. वाडेकर साहेब चुकीचं आहे. डोमेस्टिक नव्हतं एवढं कमर्शियल की आम्ही 3.5 करू. एक तर रेग्युलेटर आपलं नाही. आज आम्ही 8 महिन्यापासून आम्ही बघलं व्याज भरायला म्हणे त्याला पकडलं. वरून इतकं रिवर्स म्हणलं तर तुम्ही बोललो पाहिजे. ट्रान्सफरला आल्यानंतर पुन्हा 50,000 मायनस मध्ये यायलो म्हणून मी तुमच्यापर्यंत आलो. तुम्ही तर पार मला एक साहेब लॉस तुम्हाला होणार साहेब मी खरं सांगतो. त्याला काय उपयोग नाही त्यामुळे म्हणजे काय पर्याय नाही सर. अधिकारच नाही सर. हा कस्टमर आपण तयार करून घ्या ते आपण ट्रान्सफर करून देतो. आपण मी बोललो हा करून टाकू ना साहेब करून टाकू. तेच त्यांना रिक्वेस्ट केली होती. साहेब पैसोला कसं आहे साहेब अच्छा ट्रान्सफर आहे क्या लाव पैसा हे आहे क्या लाव पैसा काय करणार साहेब असं आहे ना ते काय आमच्या खिशात थोडी जाते. एजन्सी सुरू झाल्यापासून इन्कम झिरो आहे. आपला इन्कम झिरो आहे. आम्हाला आमच्या मॅनेजरची पगार नाही निघाली. साहेब तुम्ही माल घेत जा ना जरा दाबून जरा माल घ्या ना साहेब. 10-20 सिलेंडर कधीपर्यंत घेणार त्यांना विचारा त्यांना. हा आता मी तुम्हाला काय बोलत नाही त्यामुळे आणि आउटस्टँडिंग पाठवलं की मग राग येतो. एमटी सिलेंडर किती येणार कंपनीकडे रिफिल याचं 45 38 हे नाही मिळत. तरी त्यामुळे देत नाही सर. हे घेतो साहेब मी काय म्हणतो तुमचे 2 लाख आमच्याकडे आहेत. आमच्याकडे आहे की तुमच्याकडे नंबर सांगा साहेब. काय सर तुमच्याकडे आहे. हे काय बजेट पाठवाने माल घ्या ना अजून 4 लाखाचा घ्या. अरे तुम्ही पडून जाणार ना आम्ही पडून जाणार इथं जावत नाही. तर ये तरी जायला सांगा. बरं एक मला सांगा 4 केजी 6 केजी चालेल का? 5 केजीचं 5 केजीला आपल्याला परवानगी नाही प्रायव्हेट आहे ना. चालते सर. 4 केजी 6 केजी चालते. 4 केजी चालते. चालते. आणतोय मी. हो टुरिस्टवाल्यांना भरपूर नाही आले त्यांनी. मागणी आहे आमच्याकडून. होपफुली मार्चमध्ये चालू करू. हो सर. तुमचं व्हॉट्सअप